हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तुम्हाला या मालिकेच्या आजच्या मंगळवार 24 मार्चच्या एपिसोडमध्ये शेवटी तेच घडले ज्याची भीती होती. ऊर्जाला शौर्याचं सत्य समजल्यानंतर ऊर्जाला असं वाटलं की शौर्याने जाणून बुजून माझा विश्वासघात केला आहे. शौर्याने माझ्याविरुद्ध प्लॅन बनवला होता, मला या केसमध्ये पराभव व्हावा म्हणून. हर्षवर्धन बरोबर स्वतःच्या बापाबरोबर मिळून त्याने हे सगळं षडयंत्र रचलं होतं असं ऊर्जाला वाटलं. ऊर्जा रागारागाने घरी आली तेव्हा आजीने तिला समजवण्याचा प्रयत्न केला, पण ऊर्जाने आजीच्या हातात जे शगुनाचं ताट होतं ते चक्क फेकून दिलं आणि म्हणाली, मी शौर्याशी लग्न करू शकत नाही, मला त्याच्याशी कोणतेही संबंध ठेवायचे नाहीये. त्यामुळे शौर्य आणि आजीला जबर धक्काच बसलाय. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मंग्या हा शौर्यला खाली बसवतो आणि म्हणतो, शौर्य मित्रा, मला आहे ना तुला काही प्रश्न विचारायचे आहेत, तू त्या प्रश्नांची उत्तरं दे. शौर्य चांगलाच घाबरतो आणि ऊर्जा ही मंग्याकडे आश्चर्याने पाहते की मंग्याला शौर्यला काय विचारायचंय. आणि मंग्या शौर्यसमोर प्रश्नांची सरबत्ती सुरू करतो. तर ॲडव्होकेट शौर्य, तुम्ही कोठे नोकरी करता, तुमच्या ऑफिसचं नाव काय, आणि तुमचं फक्त एवढंच नाव आम्हाला माहिती आहे. ॲडव्होकेट शौर्य, तुमचं पूर्ण नाव काय? हे सगळं ऐकून शौर्याला जबर धक्काच बसतो. मंग्याला नक्कीच आपल्याबद्दल काहीतरी समजलंय हे शौर्याच्या लक्षात येतं. ऊर्जाला कळतच नाही की मंग्या असले प्रश्न का विचारतोय. तर शौर्य हा मंग्याला म्हणतो, मंग्या तुला काय झालंय, मी येथे ऊर्जाशी काहीतरी महत्त्वाचं बोलायला आलोय, तू जा येथून. तर मंग्या चिडून म्हणतो, नाही जाणार, खोटारडा कुठला, मी आज तुझं सत्य ऊर्जासमोर आणायला आलोय, मी आज तुझा खरा चेहरा ऊर्जासमोर आणणार आहे. शौर्याला जबर धक्काच बसतो. ऊर्जा सुद्धा घाबरते. शौर्याला समजतं की या मंग्याला माझं सत्य समजलंय आणि तो ऊर्जाला सगळं सांगणार आहे. आणि शौर्य म्हणतो, मंगेश तू गप्प बस, मी ऊर्जाला सगळं सांगायलाच येथे आणलंय, मी तिला सगळं सांगणार आहे. तर मंग्या चिडून म्हणतो, ए खोटाड्या, तू कसलं सत्य सांगतोय रे, आज तर मी तुझा खरा चेहरा ऊर्जासमोर आणणार. आणि मंग्या हा ऊर्जाला विचारतो, ऊर्जा, तुला शौर्याचं खरं नाव माहिती आहे का? ऊर्जा विचारते, खरं नाव म्हणजे? तर मंग्या म्हणतो, तुला फक्त त्याचं इतकंच नाव माहिती आहे, ॲडव्होकेट शौर्य, पण त्याचं आडनाव, त्याच्या बापाचं नाव हे सगळं तुला माहिती आहे का? शौर्य चांगलाच घाबरतो. शौर्य म्हणतो, मंग्या तू गप्प बस, मी ऊर्जाला सगळं सांगणार आहे. आणि तो ऊर्जाला काही सांगणार. इतक्यात मंग्या म्हणतो, ए खोटाड्या, तू गप्प रे, तू कसलं काय सांगतोय. असं म्हणून मंग्या हा ऊर्जाला सांगतो, ॲडव्होकेट शौर्याचं पूर्ण नाव आहे शौर्य जहागीरदार. ऊर्जाच्या पायाखालची जमीनच सरकते. शौर्याला सुद्धा जबर धक्का बसतो की या मंग्याला माझं सगळं सत्य कळून चुकलंय. ऊर्जाचा तिच्या कानावर विश्वासच बसत नाही. आणि शौर्य म्हणतो, मंग्या थांब, मी तिला सगळं सांगणारच आहे, मी तिला सगळं सांगतो. तर मंग्या चिडून म्हणतो, ए गप रे, शाळेत तुला शिकवलं नाही का की नाव असं अर्धवट नसतं सांगायचं, पूर्ण नाव सांगायचं असतं. ठीक आहे, आज मी तुला परत शिकवतो. ऊर्जा या शौर्याचं पूर्ण नाव आहे शौर्य हर्षवर्धन जहागीरदार. आणि हे ऐकून तर ऊर्जाला कानात कुणीतरी शिसं ओतलंय असंच वाटतं. शौर्याला सुद्धा जबर धक्का बसतो आणि शौर्य पूर्णपणे हादरून जातो. ऊर्जा ही हादरून गेलेली असते. नाही, तिला तिच्या कानांवर विश्वासच बसत नाही की मंग्या आता जे काही बोललाय ते खरं आहे का. शौर्य हा ऊर्जाकडे पाहत असतो आणि ऊर्जा त्याला जाब विचारते, शौर्य, मंग्या खरं बोलतोय का? तुझं पूर्ण नाव शौर्य हर्षवर्धन जहागीरदार आहे. आणि शौर्याला काय उत्तर द्यावं तेच कळत नाही. मंग्या स्माईल करत असतो, हसत असतो. फ्रेंड्स, खरंच या सीनमध्ये तुम्हाला असं वाटेल की टी व्हीमध्ये जावं आणि या मंग्याच्या मुस्काटात मारावी, इतकं मंग्याचा राग आलेला असतो. पण मंग्या मात्र खुश असतो की शेवटी मी ऊर्जाला शौर्याचं सत्य सांगितलंच. आणि शौर्य म्हणतो, ऊर्जा, मी तुला सांगणारच होतो, मी तुला सांगायचा प्रयत्न करतच होतो, पण मला कधी वेळच नाही मिळाला. मंग्या चिडून म्हणतो, ए खोटाड्या, गप्प रे, तू कसलं काय सांगतोय. ऊर्जा शौर्याला विचारते, शौर्य, मला खरं खरं सांग, या जगात अनेक हर्षवर्धन जहागीरदार असतील, पण तू त्याच हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे का? त्याच वकील हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे का? शौर्य काही बोलणार. इतक्यात मंग्या म्हणतो, मला माहीतच होतं ऊर्जा, तू हा प्रश्न विचारणार, कारण शेवटी वकील आहेस ना तू, पुराव्याशिवाय तुमचा कशावर विश्वासच बसत नाही, त्यामुळे मी पुरावा घेऊनच आलोय.
असं म्हणून मंग्या चक्क ऊर्जाला शौर्याचं आधार कार्ड दाखवतो आणि हे आधार कार्ड पाहून तर ऊर्जाच्या पायाखालची जमीनच सरकते. तिचा पूर्ण विश्वास बसतो मंग्या जे काही बोललाय ते खरं आहे आणि शौर्य हा हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे. आणि शौर्याचा विश्वासच बसत नाही या मंग्याने माझं आधार कार्ड कसं मिळवलं, कोठून मिळवलं. ऊर्जा मंग्याकडून हा फोन घेते, हे आधार कार्ड नीट निरखून पाहते आणि तिचा पूर्ण विश्वास बसतो. ती शौर्याकडे पाहते आणि रडत रडत शौर्याला जाब विचारते. शौर्य, हे सगळं काय आहे? शौर्याला काय बोलावं, काय उत्तर द्यावं हे कळतच नाही. मंग्या हसत असतो, ऊर्जा रडत असते आणि म्हणते, शौर्य, तू माझा इतका मोठा विश्वासघात केलास? सांग मला, हे सगळं खोटं आहे. शौर्य, हे सगळं खोटं आहे ना? फ्रेंड्स, ऊर्जाचं शौर्यावर खरं प्रेम आहे आणि ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्याने आपला इतका मोठा विश्वासघात केला आहे, तो आपल्याशी इतकं खोटं बोलला आहे, हे काही ऊर्जाला सहनच होत नाही. आणि ऊर्जा ही शौर्याला विचारत असते, शौर्य, बोल ना खरं, हे सगळं खोटं आहे ना? हे सगळं खोटं आहे ना? पण शौर्याला माहीत असतं की हे सगळं खरं आहे, त्यामुळे शौर्याची काही बोलण्याची हिंमतच होत नाही आणि तो गप्प बसतो. मंग्या हे सगळं हसून पाहत असतो. ऊर्जा त्याला रडत रडत विचारत असते, शौर्य, बोल ना, हे सगळं खोटं आहे ना? शौर्य, बोल ना, हे सगळं खोटं आहे ना? पण शौर्य काहीच बोलत नाही. त्यामुळे ऊर्जा जोरात ओढून विचारते, बोल ना शौर्य, हे सगळं खोटं आहे ना? आणि शौर्य हा दबक्या आवाजात म्हणतो, नाही ऊर्जा, हे सगळं खरं आहे. त्यामुळे ऊर्जाला जबर धक्का बसतो. आता तिच्या मनात कोणतीच शंका राहिलेली नसते की शौर्याने मला फसवलंय, त्याने माझा विश्वासघात केलाय, तो हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे. आणि ऊर्जा खालीच कोसळते, मंदिराच्या पायऱ्यांवर बसते. शौर्याला खूप वाईट वाटतं, तो खूप घाबरतो. आणि इकडे पूर्वा ही चिडलेली असते आणि आजी तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते. पूर्वा, यामध्ये आमचा कोणताच डाव नाहीये, आम्ही तुला आणि ऊर्जाला फसवलेलं नाहीये. पण पूर्वा चिडून म्हणते, तुम्ही आम्हाला फसवलं नाहीये, तुम्ही आम्हाला फसवलंय. शौर्याने ऊर्जाला फसवलंय आणि तुम्ही हे लग्न होणार नाही हे मनाशी पक्क बांधून ठेवा. मी या लग्नाला परवानगी देणार नाही. आजी पूर्वाला समजवण्याचा प्रयत्न करते, पण ऊर्जाचं शौर्यावर प्रेम आहे. तर पूर्वा चिडून म्हणते, प्रेम? कसलं प्रेम? जे नातं एका खोट्या गोष्टीच्या आधारावर उभं आहे त्याला प्रेम म्हणत नाही. शौर्याने ऊर्जाला खोटं सांगितलं, स्वतःची खरी ओळख लपवली. आणि जर ऊर्जाला हे सत्य माहीत असतं ना, तर ऊर्जाने शौर्याला वाऱ्याला सुद्धा उभं केलं नसतं. आजी पूर्वाला समजवण्याचा प्रयत्न करते, पूर्वा, मला माहिती आहे तुझ्याबरोबर जे काही घडलं ते खूप वाईट घडलंय, पण आता झालं गेलं हे विसरून जा आणि शौर्याला माफ कर. शौर्य हा हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे, यात त्याची काय चूक आहे? हर्षवर्धनच्या पापांची शिक्षा तू शौर्याला का देतीयेस? आणि पूर्वाला खूप राग येतो. ती चिडून म्हणते, वा कुमुदिनी मॅडम, वा, म्हणजे शौर्याची यात काही चूक नाहीये की तो हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे, त्याला हर्षवर्धन जहागीरदारच्या पापांची शिक्षा नको मिळायला. पण माझ्या मुलींचं काय? माझ्या मुलींना तर यशवंत शिंदेच्या मुली असल्याची शिक्षा मिळालीच ना. माझी ऊर्जा, माझी दिव्या एवढीशी होती, जेव्हा त्यांच्या डोक्यावरचं बापाचं छप्पर गेलं त्यांना मी कसं सांभाळलं हे मला माहिती आहे. जेव्हा माझ्या मुली माझ्याजवळ यायच्या, मला विचारायच्या, आई बाबा कुठे आहेत, ते कधी येणार आहेत, तेव्हा मी त्यांना काय उत्तर दिलं हे मला माहिती आहे. आणि तुम्ही म्हणताय की तुम्ही शौर्याला का त्याच्या पापांची शिक्षा देताय? मग तुमच्यासाठी न्याय वेगळा आणि माझ्यासाठी न्याय वेगळा, असं कसं होऊ शकतं? कुमुदिनी खूप दुःखी होते. ती पूर्वाला म्हणते, मला कळतंय, तुझं दुःख समजतंय, पण पूर्वा, जाऊ दे, या सगळ्या गोष्टींचा विचार करू नकोस, झालं गेलं विसरून जा. हे ऐकून तर पूर्वाला आणखीनच राग येतो. ती चिडून म्हणते, झालं गेलं विसरून जा? काय बोलताय तुम्ही? झालं गेलं विसरून जाऊ? ते काय चिनी मातीचं भांडं आहे का, जे फुटलं, गोळा केलं, कचऱ्याच्या डब्यात फेकून दिलं आणि विसरून जाऊ? अहो, माझा नवरा गेलाय, माझं कुंकू मिटलंय आणि तुमच्या मुलाने हर्षवर्धन जहागीरदारने ते पुसलंय. तुम्ही एक स्त्री असून सुद्धा असं बोलू शकतात? माझा तर विश्वासच बसत नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगात काहीही घडलं तरी सुद्धा मी शौर्य आणि ऊर्जाचं लग्न होऊ देणार नाही. हे लग्न होणार नाही. हर्षवर्धन जहागीरदारच्या मुलाशी, त्याच्या कुटुंबाशी मला कोणताही संबंध ठेवायचा नाहीये आणि हे नातं
कधीच होऊ शकत नाही, हे लग्न कधीच होऊ शकत नाही. तर इकडे मंग्या आणि शौर्य हे दोघे ऊर्जाला सांभाळण्याचा प्रयत्न करतात. शौर्य म्हणतो, ऊर्जा मी तुला सगळं सांगणारच होतो, मी तुला अनेकदा सांगण्याचा प्रयत्न केला, पण दरवेळेस काही ना काहीतरी आडवं आलं, वेगळा काहीतरी विषय निघाला आणि मी तुला सत्य सांगूच शकलो नाही. मी तुला सगळं सांगणार होतो, माझ्यावर विश्वास ठेव, मी खोटं बोलत नाहीये. तर मंग्या चिडून म्हणतो, हो तू तिला सांगणारच होता, पण तुला सांगताच आलं नाही, जमलंच नाही, बोलताच आलं नाही. हेच बोलणार आहे तू? अरे मूर्ख माणसा, अजून किती खोटं बोलणार आहेस? खोटं बोलण्याची सुद्धा काही सीमा असते. खोटाडा कुठला, ऊर्जाला किती दिवसांपासून ओळखतो तू, आणि इतक्या दिवसात तुला एकदा पण संधी नाही मिळाली तिला सत्य सांगण्याची. शौर्य चिडून म्हणतो, मंगेश तू गप्प बस, मी खोटं बोलत नाहीये, मी खरं बोलतोय, मी ऊर्जाला सत्य सांगण्याचा अनेक वेळेस प्रयत्न केला. तर शौर्य म्हणतो, ए गप्प रे, तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार? खोटाडा कुठला, तुझ्या बापासारखाच तो हर्षवर्धन जहागीरदार खोटाडा, तसा तू खोटाडा. शौर्य चिडून म्हणतो, मग या गप्प बस, मी ऊर्जाशी बोलतोय ना, तू मध्ये बोलू नको. आणि शौर्य ऊर्जाला समजवण्याचा प्रयत्न करतो, ऊर्जा प्लीज माझं ऐकून घे, मी तुला सगळं खरं खरं सांगतो, मी तुला सगळं खरं सांगणारच होतो. ऊर्जा उठून उभी राहते. शौर्य ऊर्जाजवळ येतो आणि म्हणतो, ऊर्जा प्लीज माझं ऐकून घे, मला तुला सगळं खरं खरं सांगायचं होतं. तर ऊर्जा म्हणते, शौर्य तू माझा विश्वासघात का केलास, हा प्लॅन का बनवलास, मला का फसवलं? हे ऐकून शौर्यला जबर धक्काच बसतो. इकडे आजी पूर्वाला समजवण्याचा प्रयत्न करते, पूर्वा तू आता भूतकाळाचा विचार करू नको, भविष्यकाळाचा विचार कर, ऊर्जाच्या भविष्याचा विचार कर. ऊर्जाला आयुष्यभर बापाचं छप्पर नाही मिळालं, बापाचा आधार नाही मिळाला, ती तशीच लहानची मोठी झाली आहे. आता तिला शौर्यसारखा इतका मजबूत आधार मिळतोय, तर तू त्याच्यापासून तो सुद्धा का हिरावून घेतीयेस? पूर्वा चिडून म्हणते, माझ्या मुलीला कोणाच्याही आधाराची गरज नाहीये, आणि हर्षवर्धन जहागीरदारच्या मुलाच्या आधाराची तर नाहीच नाही. तर कुमुदिनी पूर्वाला समजवण्याचा प्रयत्न करते, तू असं का बोलतीयेस? शौर्य खूप चांगला मुलगा आहे, ऊर्जा सुद्धा तेवढीच चांगली मुलगी आहे, दोघांच्या मनात काहीच काळबेरा नाहीये, दोघांची मनं अगदी स्फटिकासारखी स्वच्छ आहेत, आणि दोघे नक्कीच चांगला संसार करतील. पूर्वा चिडून म्हणते, कसला संसार? मी माझ्या मुलीला त्या घरात कधीच पाठवणार नाही. हर्षवर्धन जहागीरदारच्या घरची सून म्हणून ती कधीच जाणार नाही. ज्या हर्षवर्धन जहागीरदाराने माझ्या मुलीच्या डोक्यावरचं बापाचं छप्पर हिरावून घेतलं, ज्या हर्षवर्धन जहागीरदाराने तिच्या बापाला मारून टाकलं, आणि हर्षवर्धन जहागीरदार आज काय करतोय? तो तर त्या राजमहालात सुखी जगतोय, मजा मारतोय, आणि येथे मी आणि माझ्या मुलीने या गरिबीत यातना सोसल्या आहेत, किती दुःख सोसलंय, किती कष्ट काढलेत, याची जाणीव तुम्हाला नाहीये. पूर्वा खूप चिडलेली असते, आणि आजी तिला पुन्हा पुन्हा तेच समजवण्याचा प्रयत्न करते, झालं गेलं विसरून जा, जुन्या गोष्टींचा विचार करू नकोस, ते सगळं सोडून दे. परंतु पूर्वाने मनाशी ठाम ठरवलेलं असतं, नाही मी ते सगळं नाही विसरू शकत, आणि ऊर्जाचं लग्न शौर्याबरोबर कधीच होऊ शकत नाही, मी या लग्नाला कधीच परवानगी देणार नाही. आजी पूर्वाला म्हणते, पूर्वा तू हर्षवर्धनचा आणि तुझ्या नवऱ्याचा विचार करतीये, पण मी शौर्य आणि ऊर्जाचा विचार करतीये. शौर्याचं ऊर्जावर प्रेम आहे, ऊर्जाचं शौर्यावर प्रेम आहे. तसं नसतं तर तिने मला इथे यायला सांगितलंच नसतं, ती शौर्याला म्हणालीच नसती की तुझ्या आईबाबांना घेऊन घरी घेऊन ये, एखाद्या मोठ्या व्यक्तीला घरी घेऊन ये. पूर्वा याचा विचार करते. तर इकडे मंग्या ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा चल घरी, याच्याशी बोलण्याची काहीच गरज नाहीये. पण ऊर्जा ही मंग्यालाच म्हणते, मंग्या तू जा इथून, मला शौर्यशी बोलायचंय. मंग्याला मोठा धक्काच बसतो. मंग्या म्हणतो, पण ऊर्जा चिडून म्हणते, मंग्या म्हटलं ना जा, आणि मंग्या खूप चिडतो आणि शौर्याला म्हणतो, ए शौर्य, जर काही करण्याचा प्रयत्न केला ना, तर तुझं एक हाड शाबूत ठेवणार नाही, एवढं लक्षात ठेव. अशी वॉर्निंग देऊन मंग्या तेथून निघून जातो. शौर्य ऊर्जाला म्हणतो, थँक्यू ऊर्जा, तू मला संधी दिलीस, तू माझं सगळं ऐकून घे, मी तुला सगळं खरं खरं सांगतो. आणि ऊर्जा म्हणते, शौर्य का इतका मोठा प्लॅन बनवलास? शौर्यला जबर धक्काच बसतो की ऊर्जाला हा सगळा प्लॅन वाटतोय जो मी तिच्या विरुद्ध बनवला होता. आणि इकडे विजया खूप टेन्शनमध्ये असते, एरझऱ्या मारत असते. शैलजा तेथे येते आणि विचारते, काय झालं वहिनी, तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये का आहात? तर विजया म्हणते, शैलजा मला खूप घबराट होतीये, खूप भीती वाटतीये. शैलजा म्हणते, वहिनी शांत व्हा, आधी तुम्ही बसा.
ती शैलजाला बसवते आणि विचारते काय झालं. तर विजया तिला सांगते, मी ना त्या ऊर्जा शिंदेला घरी घेऊन आले होते. शैलजाला जबर धक्काच बसतो. शैलजा विचारते, वहिनी हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही ऊर्जा शिंदेला आपल्या घरी आणलं होतं? विजया म्हणते, अगं पण मला ते कोठे माहीत होतं. मी तिला मंदिरात भेटले, तिने मला मंदिरात मदत केली, मला ती खूप चांगली मुलगी वाटली आणि मी तिला घरी घेऊन आले. यात माझी काय चूक आहे? आणि मला माहीत नव्हतं ना की ती ऊर्जा शिंदे. शैलजा म्हणते, पण वहिनी तिला माहीत होतं का की हे हर्षवर्धन जहागीरदारचं घर आहे? तर शैलजाला ती सांगते, नाही ना, तिला सुद्धा माहीत नव्हतं. जसं मला माहीत नव्हतं तसं तिला माहीत नव्हतं. आणि तिने विचारण्याचा सुद्धा प्रयत्न केला नाही. तिने इकडे तिकडे पाहिलं नाही, जास्त चौकशी केली नाही. खरंच मला ती खूप चांगली मुलगी वाटली, ती खूप गोड मुलगी आहे. तर शैलजा चिडून म्हणते, वहिनी हे काय करताय तुम्ही? तुम्ही उगाचच तिचं कौतुक का करताय? तिचं कौतुक करायची काहीच गरज नाहीये. तर विजया म्हणते, मी तिचं कौतुक नाही करत आहे, जे आहे तेच सांगतेय. पण मला आता याची भीती वाटतेय की जर यांना कळलं ना तर हे माझ्यावर खूप चिडतील. शैलजा म्हणते, वहिनी कोण सांगणार आहे? मी सुद्धा सांगणार नाही आणि तुम्ही सुद्धा सांगू नका. भाऊजींना काही कळणारच नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. विजयाला वाटतं खरंच यांना काही कळायचं नाही, परंतु या दोघींचं बोलणं दिव्याने ऐकलेलं असतं. आणि दिव्या म्हणते, तुम्ही दोघी सांगू नका, पण मी सांगणार आहे. आता सासूबाईंविरुद्ध एवढा मोठा बॉम्ब सापडलाय, तो तर सासरे बुवांसमोर फोडावाच लागेल. असा विचार करून दिव्या खूप खुश होते. आणि इकडे शौर्य ऊर्जाला विचारतो, ऊर्जा काय बोलतेस तू? प्लॅन? तर ऊर्जा म्हणते, हा शौर्य, तू माझ्याविरुद्ध प्लॅन बनवलास तुझ्या बाबांबरोबर मिळून, हर्षवर्धन जहागीरदार बरोबर मिळून. तुला जर मला हरवायचंच होतं केसमध्ये तर त्या शिर्केंसारखे गुंड पाठवून मला मारून टाकायचं ना. हा सगळा प्लॅन कशाला केलास? का ते गुंड सुद्धा तूच पाठवले होते? शौर्यला जबर धक्काच बसतो. शौर्य म्हणतो, ऊर्जा स्टॉप इट, शांत हो, काहीही बोलतेस तू, मी असं काहीच केलेलं नाहीये. ऊर्जा म्हणते, शौर्य हे सगळं तूच केलंय. शौर्य म्हणतो, ऊर्जा मला तुला सगळं सत्य सांगायचंच होतं. मी तुला सत्य सांगण्याचा अनेक वेळेस प्रयत्न केला, पण मला ते जमलंच नाही. तर ऊर्जा चिडून म्हणते, सत्य? शौर्य तुझ्या तोंडून सत्य हा शब्द शोभत नाही. अरे किती खोटं बोललायस तू आजपर्यंत माझ्याशी. हा सगळा तुझा डाव होता, तुझा प्लॅन होता. आणि मी मूर्खासारखं तुला सगळं माझ्या मनातलं सांगत होते. मी तुला माझ्या बाबांबद्दल सांगितलं, त्यांच्या मृत्यूबद्दल सांगितलं, आमच्या गरिबीबद्दल सांगितलं. तू माझ्या हसत असशील ना, खूप हसला असशील ना, ही गरीब भिकारी मुलगी असं म्हटलं असशील. माझ्या बाबांचा मृत्यू कसा झाला, त्यांना तुझ्या बाबांनी कोर्टात कसं हरवलं, कसं अपमानित केलं, हे सगळं सांगितल्यावर तू माझ्या नक्कीच हसला असशील. माझ्या गरिबीची, मूर्खपणाची टर उडवली असशील. शौर्यला खूप वाईट वाटतं. ऊर्जा ढसाढसा रडत असते. शौर्य तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, ऊर्जा असं काही नाहीये, तू सगळं चुकीचं समजतेय. शौर्य सुद्धा रडू लागतो. पण ऊर्जाला खूप वाईट वाटलेलं असतं. शौर्याने माझा विश्वासघात केलाय, मला फसवलंय, त्याने माझ्यापासून एवढं मोठं सत्य लपवलंय. ती शौर्याला जाब विचारते, का फसवलंस मला? का खोटं सांगितलंस? पहिल्या भेटीपासून तू खोटं बोलत आलाय. तू जर खरा असता ना तेव्हाच मला सत्य सांगितलं असतं, मग हे सगळं घडलंच नसतं. शौर्याला खूप वाईट वाटतं. आणि आता ऊर्जाला कसं समजावून सांगावं तेच त्याला कळत नाही. आणि ऊर्जाला असं वाटत असतं की शौर्याने जाणून बुजून मला फसवलंय, माझा सगळ्यात मोठा विश्वासघात केलाय. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तू मला या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच चांगला होता, पण तितकाच वेदनादायक होता. ऊर्जा आणि शौर्य यांच्या नात्यात जे काही घडतंय ते पाहून खरंच खूप वाईट वाटलं. आणि हे तर आज ना उद्या होणारच होतं. जेव्हा ऊर्जाला शौर्याचं खरं कळेल तेव्हा तिची रिॲक्शन हीच असेल हे आपल्या सगळ्यांना माहीतच होतं. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ऊर्जा ही रागारागाने आपल्या घरी परत येईल. शौर्यसुद्धा तिच्या मागे मागे येईल. आणि ऊर्जा घरी आल्यानंतर कुमुदिनी ऊर्जाला समजावण्याचा प्रयत्न करेल की ऊर्जा, शौर्याने तुला सगळं सत्य सांगितलंय, तू चिडलीये हे मला माहिती आहे, पण शांत हो, शांत मनाने विचार कर. शौर्याने तुला फसवलं नाहीये. जे काही घडलं त्यात त्याची चूक नाहीये. जेव्हा तुमची भेट झाली तेव्हा त्याला नव्हतं माहीत की तू यशवंत शिंदेची मुलगी आहेस. तेव्हा तर ही कोर्ट केस सुरूसुद्धा झाली नव्हती. त्यामुळे शौर्याने तुला नाही फसवलंय. तुमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. शौर्य खूप चांगला मुलगा आहे, तू या लग्नासाठी होकार दे. परंतु ऊर्जाला खूप राग आलेला असेल
आणि ऊर्जा चक्क आजीच्या हातातून ही शगुनाची थाळी घेणार आणि फेकून देणार, जोरात ओरडणार, मला हे लग्न मान्य नाहीये, मला शौर्यशी लग्न करायचं नाहीये. शौर्य तेथे येईल आणि ऊर्जाने चक्क आजीच्या हातातून शगुनाची थाळी फेकून दिली आहे हे पाहून त्याला जबर धक्काच बसेल. तो खूप दुःखी होईल आणि तो ऊर्जाला समजवण्याचा प्रयत्न करेल. ऊर्जा, एकदा आमचं ऐकून तरी घे, आम्हाला समजून घे, आम्ही हे सगळं जाणून बुजून नाही केलंय. परंतु ऊर्जा ही शौर्यवर जोरात ओरडणार, बस झालं शौर्य, मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये, तुमची ही नाटकं बंद करा. त्यामुळे शौर्य आणि कुमुदींना जबर धक्काच बसेल आणि त्यांना कळून चुकेल की ऊर्जाला समजवणं आता अशक्य आहे. मग आता पुढे काय होईल, ऊर्जा आणि शौर्याच्या नात्याचं काय होईल, हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तुम्हाला ही मालिका आवडते का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.